श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते। येत्या 16 मे म्हणजे शुक्रवारी आली आहे संकष्टी चतुर्थी। हिंदू धर्मात भगवान गणेशाला विघ्नहर्ता म्हणजे सर्व अडथळे दूर करणारा देव मानला जातो। असे म्हटले जाते की जर भगवान गणेशाची नियमित पूजा केली तर जीवनातील संकट कमी होतात आणि सुख समृद्धी येते। पंचांगानुसार वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षाची चतुर्थी तिथी शुक्रवारी 16 मे रोजी पहाटे 4:03 सुरू होईल, जी दुसऱ्या दिवशी शनिवारी 17 मे रोजी पहाटे 5:13 असणार आहे आणि उदय तिथीनुसार 16 मे रोजी एकदंत संकष्टी चतुर्थीचं व्रत हे पाळलं जाईल। हे व्रत केवळ अडथळे दूर करत नाही तर इच्छा पूर्ण देखील करते। या दिवशी खऱ्या मनाने उपवास आणि प्रार्थना केल्याने घरात आनंद, शांती आणि समृद्धी येते। धार्मिकदृष्ट्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात। आणि म्हणूनच संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल, पण सकाळीच घरात आणा या झाडाचं फक्त एक पान। हे पान आपल्या घरी आणल्यामुळे आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य तर नष्ट होणारच आहे, पण आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करणार। तर ते कोणतं झाड आहे, कोणत्या वेळेमध्ये आपल्याला हे पान आपल्या घरी घेऊन यायचं त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। आणि कमेंटमध्ये ओम गण गणपते नमः लिहायला अजिबात विसरू नका। संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि अंथरुणामध्येच आपल्याला गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे। कारण असं म्हटलं जातं ब्रह्ममुहूर्तावर आपण जे पण कार्य करतो त्यामध्ये आपल्याला 100 पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं। त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे, जर शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा। त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांसमोर एक दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते। त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांसमोर व्रत करायचा संकल्प हा करून घ्यायचा आहे। गणपती बाप्पांची जर तुमच्याकडे मूर्ती असेल तर त्यांना पंचामृताने किंवा जलाभिषेक हा करून घ्यायचा। 11 पळी पाणी आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अर्पण करायचं आहे। प्रत्येक वेळेस पाणी अर्पण करताना आपल्याला निरंतर ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करत गणपती बाप्पांना जलाभिषेक हा करून घ्यायचा आहे। त्यानंतर हे जे तीर्थ आहे ते आवर्जून आपल्याला आपल्या मुलांना त्याचबरोबर घरातल्या प्रत्येक सदस्याला प्यायला द्यायचं। असं केल्यामुळे आपल्या मुलांवर कधीही कोणत्याही प्रकारची संकट येत नाही आणि त्यांच्या बुद्धीमध्ये वाढ होते। त्यानंतर गणपती बाप्पांना स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर आपल्याला ठेवायचं आहे। त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना हळद, कुंकू, अक्षदा, धूप, दीप, अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे। त्यांना जास्वंदीचं फूल अतिशय प्रिय ते अर्पण करायचं। त्याचबरोबर 21 दुर्वांची जुडी जी आहे ते आपल्याला अर्पण करताना आपल्या मनातली इच्छा बोलायची आणि गणपती बाप्पांच्या चरणावरती दुर्वाची जोडी जी आहे ती अर्पण करायची। त्याचबरोबर गणपती बाप्पांना गोडाचा नैवेद्य हा अर्पण करायचे। तुम्ही मोदकाचा नैवेद्य दाखवू शकतात किंवा तिळाचे लाडू दाखवू शकतात किंवा तुम्ही गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला तरीही चालणार आहे। त्यानंतर गणपती बाप्पांची आरती करून घ्यायची आहे। तसेच आपल्याला ओम गण गणपते नमः किंवा ओम वक्रतुंडाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप हा करायचा आहे। तसेच संकष्टी चतुर्थीच्या व्रत कथेचं पठण किंवा श्रवण करायचं आहे। त्यानंतर रात्री चंद्रोदयाच्या वेळेस चंद्राचं दर्शन घ्यायचं आहे, त्यांची पूजा करायची, त्यांना जल अर्पण करायचं आहे आणि चंद्र पाहिल्यानंतरच आपल्याला उपवास हा सोडायचा आहे। तसेच आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची क्षमायाचनासुद्धा आपल्याला गणपती बाप्पांकडे करून घ्यायची। अशा रीतीने आपल्याला पूजाही करायची आहे। वास्तुशास्त्रात जास्वंदीच्या झाडाला विशेष महत्त्व हे दिलं गेलं आहे। जास्वंदीचं लाल फूल म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर सर्वप्रथम येतात ते श्री गणपती बाप्पा, कारण गणपतीला हे फूल विशेष प्रिय आहे। वास्तुशास्त्रानुसार घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला जास्वंदीचं झाड लावल्याने घरातील वातावरण चांगलं राहतं। जास्वंदीच्या झाडामुळे घरामध्ये धनधान्याची कमतरता भासत नाही। धर्मशास्त्रातही जास्वंदीचं फूल शुभ मानलं गेलं आहे। हे फूल काली माता आणि श्री गणपतीला अर्पण केलं जातं। जास्वंदीचं फूल सौभाग्याचं प्रतीक मानलं गेलं आहे। तसेच एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत मंगळ दोष असेल तर अशा व्यक्तीला जास्वंदीचं रोप लावण्याला सांगितलं जातं। मंगळ दोषामुळे होणाऱ्या समस्या जसं की विवाहामध्ये विलंब, तसेच कोणत्याही कार्यामध्ये यश न मिळणं, तसेच नोकरी, व्यवसाय
किंवा कोणत्याही कामामध्ये यश न मिळणे तर अशा व्यक्तीने आवर्जून जास्वंदीचं झाड हे आपल्या घरामध्ये लावावं। तसेच लाल जास्वंदीचा उपयोग हा सूर्यदेवांच्या पूजेमध्ये देखील केला जातो। जास्वंदीचं फूल टाकून जल अर्पण सूर्यदेवाला केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये सकारात्मकता येते, ज्यामुळे आपल्या नोकरी आणि करिअरमध्ये आपल्याला यश हे प्राप्त व्हायला लागतं। आणि म्हणूनच आपल्याला लाल जास्वंदीच्या झाडाचं एक पान आपल्या घरी घेऊन यायचं। हे पान आपल्याला घरी आणल्यानंतर स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचं आहे। हा संपूर्ण उपाय आपण देवघरामध्ये बसूनच करणार आहे। तर आपल्याला एक प्लेट घ्यायची, त्यामध्ये थोडंसं कुंकू घ्यायचं आणि त्या कुंकवामध्ये पाणी टाकून त्याचं गंध हे तयार करून घ्यायचं आहे। आता आपल्याला काय करायचं, जास्वंदीच्या झाडाच्या काडीने त्या जास्वंदीच्या पानावर आपल्याला आपल्या मनातली इच्छा ही लिहायची। तुमची जी पण इच्छा असेल, घराबद्दल, नोकरीबद्दल, व्यवसायाबद्दल, धनप्राप्तीबद्दल जी पण इच्छा असेल ती तुम्हाला अगदी थोडक्यात, तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल त्याप्रमाणे अगदी थोडक्यात तुम्हाला लिहायची आहे। आता आपल्याला एक स्टीलची प्लेट घ्यायची, त्यावर आपल्याला मुठभर तांदूळ हे ठेवायचे। त्या तांदळाला हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं आणि त्यावर आपल्याला हे इच्छा लिहिलेलं जे पान आहे ते ठेवायचे आणि ही प्लेट उचलून आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांसमोर ठेवायची आहे। त्याचबरोबर आपल्याला एक 21 दुर्वांची जुडीसुद्धा घ्यायची आहे। जुडी आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला घ्यायची आहे। आपल्या मनातली इच्छा बोलायची, जी इच्छा आपण त्या पानावर लिहिली तीच इच्छा पुन्हा एकदा आपल्याला बोलायची आहे आणि ती जुडी जी आहे ती गणपती बाप्पांच्या मस्तकावर लावून त्यांच्या हातावर अर्पण करायची आहे। त्यानंतर तिथेच बसून आपल्याला काही सेवा ह्या करायच्या। तर आपल्याला 3 वेळा गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं आहे। जेव्हा तुम्ही गणपती अथर्व शीर्षमचं पठण करणार आहे ते आवर्जून तुमच्या मुलांनासुद्धा तिथे बसवा। त्यांनी श्रवण केलं तरीसुद्धा त्यांना त्याचा खूपच लाभ हा मिळणार आहे। 3 वेळा गणपती अथर्व शीर्षमचं पठण करून झाल्यानंतर आपल्याला 1 वेळा फलश्रुतीचं पठणसुद्धा करायचं आहे। फलश्रुतीचं पठण केल्यामुळे आपल्याला केलेल्या सेवेचं त्वरित फळ हे प्राप्त होत असतं। आता काही कारणास्तव तुम्हाला गणपती अथर्व शीर्षमचं पठण करणं शक्य नसेल तर यूट्यूबला लावून द्या, हात जोडून बसा, तुम्ही श्रवण केलं तरीही चालेल। त्याचबरोबर आपल्याला 1 वेळा म्हणजे 1 माळ आपल्याला ओम गणगणपते नमः या मंत्राचा जपसुद्धा करायचे। ह्या दोन्हीही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत। ह्या सेवा केल्यामुळे फारच लवकर आपल्यावर गणपती बाप्पा प्रसन्न होतात। त्यानंतर आपल्याला हात जोडून गणपती बाप्पांना प्रार्थना करायची, जी इच्छा आपण पानावर लिहिली ती इच्छा पूर्ती होण्याकरता आपल्याला मनोभावे प्रार्थनाही करून घ्यायची आहे। संपूर्ण दिवसभर हे पान आपल्याला गणपती बाप्पांसमोरच ठेवायचं आणि संध्याकाळी 5 वाजल्यानंतर आपल्याला हे इच्छा लिहिलेलं पान, त्याचबरोबर 21 दुर्वांची जुडी आणि त्या पानाखाली जे आपण तांदूळ ठेवले त्याच्यातले 11 तांदूळ आपल्याला घ्यायचेत आणि या 3 वस्तू घेऊन जायचं आपल्या घराजवळ असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये। मंदिरामध्ये गेल्यावर सर्वप्रथम गणपती बाप्पांसमोर दिवा प्रज्वलित करून घ्यायचे। गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची। गोडाचा नैवेद्य घेऊन गेले असतील तर तो अर्पण करायचा आणि त्यानंतर हे इच्छा लिहिलेलं जे पान आहे त्यावर आपल्याला 21 दुर्वांची जुडी ठेवायची। पुन्हा एकदा आपल्या मनातली इच्छा बोलायची आणि हे पान आणि दुर्वा जे आहेत ते आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायचे। त्याचबरोबर जे 11 तांदळाचे दाणे आहेत ते सुद्धा आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायचे। हा उपाय आपल्याला मंदिरामध्ये जाऊनच करायचे, कारण संकष्टी चतुर्थीच्या दिवशी नेहमीच्या तुलनेत 1 सहस्त्रपटीने जास्त गणेश तत्व कार्यरत असतात आणि जर आपण हा उपाय मंदिरामध्ये जाऊन केला तर आपल्याला केलेल्या उपायाचं त्वरित फळ हे प्राप्त होणार आहे। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा। गणपती बाप्पा मोरया।